वेरूळ येथील देवदर्शनाहून सोलापूरला परत जाणाऱ्या शिक्षकांची कार दुभाजकाला धडकल्यानं कारनं पेट घेतला आहे आणि ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारात घडली आहे। या घटनेमध्ये कारमधील 5ही जण जखमी झालेत। याविषयी अधिक माहिती अशी की श्रावण सोमवार असल्याने सोलापूर इथून सुरेश उडगीकर, सागर रामपुरे, तुकाराम मुचंडे, विठ्ठल शिवशेठी, बाबूराव पवार हे 5 शिक्षक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या 12वे ज्योतिर्लिंग येथील कृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते। रात्री 12 वाजता हे सर्व भाविक कृष्णेश्वराचे दर्शन घेऊन सोलापूरकडे परतत असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाट्याजवळ कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गावरील दुभाजकाला धडकल्यानंतर कारने काही क्षणामध्ये पेट घेतला होता। हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन कारमधील जखमींना तातडीने कारच्या बाहेर घेऊन या घटनेची माहिती भोकरवाडी येथील टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेला दिली असता रुग्णवाहिकेतील कर्मचारी महेश जाधव, आत्माराम गाढे, रवी गाढे यांनी ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन सर्व जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीपान काळे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून जखमींना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत हे करत आहे। सिद्धार्थ मगर, एमसेन न्यूज, पाचोड, छत्रपती संभाजीनगर।